नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे. आपल्या दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग या ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज युट्यूबला येण्यामागं खास कारण काय आहे? तर आपला 67,500 प्रश्नसंच मार्केटमध्ये येतोय. या पुस्तकात नेमकं काय आहे? या पुस्तकाची रचना कशा पद्धतीने आहे? शौर्यपद भाग 1 म्हणजे काय? शौर्यपद भाग 2 म्हणजे काय? शौर्यपद भाग 3 म्हणजे काय? याचा व्यवस्थित अभ्यास आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने समजून सांगणार आहे. बघा आता या ठिकाणी 67,500 हे नाव का दिलेलं आहे? तर 2004 पासून 2000 जवळ-जवळ 26च्या शेवटच्या टेस्ट पेपरमध्ये जवळ-जवळ मे 2026 मध्ये झालेला पोलीस भरतीचा शेवटचा टेस्ट पेपर. या टेस्ट पेपरमध्ये जेवढे काही पोलीस भरतीचे प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांची भाग 1, भाग 2, भाग 3 अशी आपण रचना केली. भाग 1 मध्ये काय केले? गणित आणि बुद्धिमत्तेचा प्रश्नसंच घेतलाय. आता सुरुवातीला फक्त भाग 1 बद्दल बोलूया. भाग 2 मध्ये सामान्य ज्ञान आहे. भाग 3 मध्ये मराठी व्याकरण आहे. भाग 1 ची जर मी तुम्हाला रचना सांगितली, तर भाग 2 ची आणि भाग 3 ची रचना तुम्हाला ऑटोमॅटिक समजणार आहे. आता हे पुस्तक आपलं कशा पद्धतीचं आहे? किती पेजेस आहे? त्याची किंमत किती आहे? तुम्हाला हे पुस्तक 50% ऑफरनं कुठे मिळेल हे पण तुम्हाला सांगून टाकतो. ठीक आहे? आता लक्ष द्या बघा. पहिल्या टप्प्यामध्ये पुस्तकाची रचना 67,500 अशा पद्धतीचं पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. या पुस्तकामध्ये आपण 2004 ते 2026 मधील जेवढे काय गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न झालेले आहेत, मॅथ्स अँड रिझनिंग पोलीस भरतीसाठी, ठीक आहे, पोलीस भरतीसाठी तेवढे सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत. सगळे ए टू झेड, एक क्वेश्चन सोडलेला नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल कोणत्या टेस्ट पेपरमध्ये एखादा क्वेश्चन राहिलाय, तर तिथं लगेच दुसऱ्या पानावरती तुम्हाला नंबर दिलाय. व्हॉट्सअप नंबरला ज्या क्वेश्चनवर क्युरी येते लगेच तिथं पाठवा म्हणून. ठीक आहे, एक क्वेश्चन सोडलेला नाहीच आपण. 2004 ते 2026 मधील जे काय पोलीस शिपाईला आलेले पेपर असतील, ठीक आहे, चालकला आलेला असतील, शहरला, ग्रामीणला, कारागृहला, लोहमार्गला, बॅट्समनला, एसआरपीएफला गट क्रमांक 1 ते 20 पर्यंत सर्व टेस्ट पेपर आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता ह्या टेस्ट पेपरची रचना बघा. आता तुम्हाला रचना कशा पद्धतीने केलेली आहे, डायरेक्ट मी पीडीएफ दाखवतो बघा. अनुक्रमणिका बघा. 2004-7 ला म्हणजे 4 ते 7 पर्यंत 7 टेस्ट पेपर आहेत बघा. 2008च 16 टेस्ट पेपर आहेत. 2009-10च तुमचं 8 टेस्ट पेपर आहेत. 2011च बघा 34 टेस्ट पेपर आहेत, 34. 2013च 2013च 28 टेस्ट पेपर आहेत. 2014च जवळजवळ 50 टेस्ट पेपर आहेत. 2016च या ठिकाणी तुम्हाला 55 टेस्ट पेपर सापडतील. 2017च तुम्हाला 57 टेस्ट पेपर सापडतील, 57 टेस्ट पेपर. 2018च 43 टेस्ट पेपर सापडतील तुम्हाला, 43. 2019च तुम्हाला जवळजवळ 59 टेस्ट पेपर सापडतील. 21च नाही म्हणलं तर पहिल्या टेस्ट पासून तुमचं 79 टेस्ट पेपर तुम्हाला सापडतील. ठीक आहे. त्यानंतर 2024चा टेस्ट पेपर जवळजवळ 102 ते 103 टेस्ट पेपर आहेत. 102 ते 103 टेस्ट पेपर आहेत. ठीक आहे. आता 102 ते 103 का म्हणलं मी तुम्हाला सांगतो. काय झाले, गडचिरोलीमध्ये 2 पेपर होते. एक माडिया गोंड भाषेतील पेपर होतो. त्या पेपरमध्ये गणित बुद्धिमत्ता नसतंच, म्हणून तो पेपर आपण गणित बुद्धिमत्तेमध्ये घेतलेला नाही. तो जीएस मध्ये आणि काही प्रश्न मराठी व्याकरण मध्ये अशा पद्धतीने आपण तो प्रश्न घेतलेला आहे. 2026 मध्ये पण बघा, सेम गडचिरोलीचा सोडला तर बाकीचं तुमचं 88 टेस्ट पेपर आहेत. एवढं टेस्ट पेपर आपला इंडेक्सच जवळजवळ 18 ते 20 पानांचा झालेला आहे. प्रत्येक वर्षातील प्रत्येक टेस्ट पेपर त्याच्या पुढे पान क्रमांकामध्ये तुम्हाला दिलेला आहे, अनुक्रमणिकेमध्ये इन डिटेल. आता प्रश्नांची रचना कशी आहे बघा. तो पेपर कसा आहे बघा. आता 2004 चा पहिला टेस्ट पेपर घेतला. 2004 चा पहिला टेस्ट पेपर घेतला. यामध्ये टोटल प्रश्न होते 18. 2004 ते 8 पर्यंत आहे ना, जवळजवळ त्यावेळी प्रत्येक टेस्ट पेपर 60 प्रश्नाचा होता. किती प्रश्नाचा होता? 60 प्रश्नाचा. या 60 प्रश्नामध्ये 2004 ला 18 टेस्ट पेपर, 18 एक्झाम्पल तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेवरून आली. ह्या 18 एक्झाम्पलचं इथं 18 उत्तर दिलेत. 1 ला 4, इथं 18 ला 2. आणि प्रत्येक टेस्ट पेपरला तुम्हाला असं दिलेलं आहे.
मग आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये शंका येत असेल, सर ह्याचं स्पष्टीकरण. हे टोटल पेजेसचं आपलं पुस्तक आहे, 856 पानाचं पुस्तक आहे. 856 पानाचं पुस्तक आहे. ह्या 856 पानामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न सोडून दुसरं काहीच नाही तुम्हाला. फक्त तुम्हाला वर्ष बदललं की 2017 साठी एक पेज दिलेलं आहे, 2018 ला एक पेज, 2019 ला एक पेज, 2024 ला एक पेज असं सोडलेलं आहे. एक 5-6 पेजेस तुम्ही सोडले. 850 पानावरती फक्त गणित आणि बुद्धिमत्ताच. 4 महिने जरी तुम्ही पुस्तक सोडत बसला ना तरी तुम्हाला सरणार नाही, एवढं मटेरियल या पुस्तकामध्ये आहे. आणि एवढं जर पुस्तक सोडवलं तर मास्टर माइंडच झाला, ज्याचा अभ्यास झालेला आहे ते ना थोडस, किंवा एक एक बॅच केलेले आहे त्याने, एक एक बॅच थोडक्यात एक एक पुस्तक सोडवलेलं आहे गणित आणि बुद्धिमत्तेचं, त्याला हा प्रश्न संच सोडवताना अडचण येणार नाही. आणि जरी आली तरी आपली बॅच तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. बॅच बद्दल पण मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिल्यांदा आपलं डेमो पीडीएफ तुम्ही बघून घ्या. हा 2004 चा झाला. 2005 ला 10 प्रश्न होते पुणे लोहमार्ग पेपर मध्ये, या 10 प्रश्नाची 10 उत्तर आहेत. ठीक आहे. आता 2008 चा बघा पहिला पेपर. या पहिला पेपर मध्ये प्रश्न किती होते? 11 प्रश्न होते. 11 प्रश्नाची इथं 11 लगेच उत्तर दिले. ठीक आहे. त्यानंतर बघा आता 2008 चा शेवटचा टेस्ट पेपर, जागा मोकळी राहिली म्हणून तुम्हाला इथं कोरी दिलेलं आहे, नोट्स तुम्ही रफ पेज करू शकता. 2009 चा पहिला पेपर, 2009-10 चा शेवटचा पेपर, त्यानंतर 2011 चा पहिला पेपर. डेमो दाखवतोय मी कशा पद्धतीनं प्रश्नांची रचना केली बघा, एकदम तुम्हाला सुटसुटीत सोडवता असेल दिलेलं आहे तुम्हाला. पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नापासून 35व्या प्रश्नापर्यंत. आता पहिल्या टेस्ट पेपर मध्ये लातूर 2011 पासून, म्हणजे त्याच्या आधीपासून थोडक्यात 100 मार्काला टेस्ट पेपरला सुरुवात झाली. मग तिथं गणित आणि बुद्धिमत्तेचं कुठल्या टेस्ट पेपर मध्ये 50 असतील 50 क्वेश्चन, 47 असतील 47 क्वेश्चन, त्यानंतर 45 असतील 45 क्वेश्चन. बऱ्याच मुलांना असंही वाटत असेल, सर या टेस्ट पेपर मध्ये तुम्ही महिला दिन, आता विचारला तुम्हाला महिला दिन, महिला दिन कोणत्या तारखेला असतो? 8 मार्चला असतो. हा प्रश्न जीएस मध्ये पाहिजे असं तुम्हाला वाटेल. ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही बुद्धिमत्तेचा अभ्यास करत असता आणि त्या ठिकाणी दिनदर्शिका प्रकरणाचा अभ्यास करता, त्यावेळी मानवी हक्क दिन कोणत्या तारखेला असतो, गांधी जयंती कोणत्या तारखेला असते, महिला दिन कोणत्या तारखेला असतो, प्रजासत्ताक दिन कोणत्या तारखेला असतो, कामगार दिन किती तारखेला असतो, योगा दिन किती तारखेला असतो, हे प्रश्न कालमापनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला महत्वाचा येतं. म्हणून तो बुद्धिमत्तेचा पार्ट म्हणून मी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये महत्वाचं डेज टाकलेलं आहे. काही मुलांना वाटणार आहे, सर कुठल्याही वर्षाचा म्हणजे डेज काढायचा आहे म्हटल्यानंतर तो जीएसचा क्वेश्चन झाला की नाही, त्याला बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून बघा. कारण तुम्हाला असा प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये येतो, महिला दिन सोमवारी असेल तर मानवी हक्क दिन त्या वर्षातील कोणत्या दिवशी असेल, अशा लेवलचा क्वेश्चन असतो. म्हणून तो क्वेश्चन मी बुद्धिमत्तेमध्ये घेतलेला आहे. क्लिअर झाला ह्या मुद्द्याच्या बाबतीत. आता लातूर 2011 चा पहिला टेस्ट पेपर झाला. पान क्रमांक आहे बघा इथं 40. आता ह्या 2011 चा शेवटचा टेस्ट पेपर बघा 34. हिंगोली 2011 एसआरपीएफ गट क्रमांक 12, पान क्रमांक 73 वर गेला. मग 40 पासून 73 पर्यंत 34 टेस्ट पेपर आहेत 2011 मध्ये झालेला. डेमो पीडीएफ मध्ये मी तुम्हाला तेच सांगितले, प्रत्येक वर्षाचा मी पहिला टेस्ट पेपर दिलाय. मुंबई शहर 2013 चा टोटल प्रश्न किती आहेत? 21 आहेत. आणि इथे 21 प्रश्नाची मी तुम्हाला उत्तर दिलेत. 21 म्हटलं तुम्हाला 15-16 जरी आले ना तरी जिंकलो. 5-6 येत नसतील, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग. त्या ठिकाणी तुम्हाला शौर्यपद भाग 1 ही बॅच मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. 50% तिथं ऑफर असणार आहे. 50% साठी कुपन कोड काय आहे ते सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला मी सांगितलेलं आहे. याही व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नक्की सांगतो. आता हा 2013 चा शेवटचा पेपर बघा, 28 नंबरचा आहे. नागपूर 2013 ला आलेला विचारलाय. त्यावेळी सीआरपीएफ होतं म्हणून सीआरपीएफ नाव दिले. आता एसआरपीएफच असते सगळीकडे. सोलापूर शहर पोलीस भरती 2014 चा पहिला पेपर आणि शेवटचा पेपर बघा 50 नंबरचा जालना पोलीस भरती 2014 चा पेपर. आता जो 49 नंबरचा प्रश्न पेपर होता ना याच्या अगोदर, तिथे 49 प्रश्न आहेत बघा, लगेच 49 प्रश्नांची उत्तर दिलेत. एक क्वेश्चन आपण सोडला नाही.
आणि या सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण ऍप्लिकेशनला घेणार आहे. सगळ्या प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण ऍप्लिकेशनला सोडवून घेणार आहे तुमच्याकडून. त्यामुळे तुमच्या हातात पहिल्यांदा काय पाहिजे? पुस्तक पाहिजे. ऑलरेडी मी सध्या ऍप्लिकेशनला 20 ते 25 व्हिडिओ टाकलेले आहेत बघा. 20 ते 25 वर्षाचा टेस्ट पेपर तुम्हाला सोडवून दिलेला आहे, लक्षात ठेवा. सोडवून दिलेला आहे त्या ठिकाणी टेस्ट पेपर. डन. पुढचा बघा, अमरावती ग्रामीण 2016चा पहिला टेस्ट पेपर. या पहिल्या टेस्ट पेपर मध्ये 19 प्रश्न होतं. 19 प्रश्न आणि 19 प्रश्नांची उत्तर आणि लगेच 55 नंबरचा शेवटचा 2016चा पेपर. या पद्धतीनं तुम्हाला पुस्तकाची रचना आहे. क्लिअर? पुस्तकाची रचना कशी आहे समजलं तुम्हाला. त्यानंतर आता बघा, तुम्हाला सांगितलं होतं भाग 2 आणि भाग 3 मध्ये नेमकं काय. तर भाग 2 आणि भाग 3 आपला काय दाखवतो आता बघा. भाग 2 हा सामान्य आहे. काय? सामान्य जीएस आहे. आणि भाग 3 मराठी व्याकरण आहे. काय आहे? मराठी व्याकरण आहे. जसं मी तुम्हाला आता गणित बुद्धिमत्तेबद्दल सांगितलं, तसंच तुम्ही सामान्य ज्ञान याच्या बाबतीत पण विचार करा. ओके. 2004चा पहिला टेस्ट पेपर, त्यामध्ये सामान्यांचे किती प्रश्न आहेत तेवढे प्रश्न त्या पेपरमध्ये खाली, त्याच्या खाली त्याचे उत्तर, असं 2026 पर्यंत केले. भाग 2 मध्ये तेच आहे. शौर्यपद भाग 2 67,500 2004 ते 26 आपला प्रश्नसंच. सेम तसंच मराठी व्याकरणच्या बाबतीत पण केले. मराठी व्याकरण मध्ये जास्तीत जास्त 25 प्रश्न असतात. मान्य केलं. पण बघा, मराठी व्याकरणच्या बाबतीत मी सांगतोय तुम्हाला, कोणत्याही संतांची समाधीचं ठिकाण असेल किंवा त्या संतांचं जन्मगाव असेल किंवा एखाद्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्याचं जन्म ठिकाण असेल, ठीक आहे, एखाद्या संताची समाधी असेल, एखाद्या संताची कादंबरी असेल, ग्रंथ असेल, हे सगळं प्रश्न मी मराठी व्याकरण मध्ये घेतलेलं आहे. कारण त्यांची टोपण नावं, ओके, त्यांचे ग्रंथ, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांचं जन्म ठिकाण कुठे आहे, त्यांची समाधी कुठे आहे, ठीक आहे, किंवा मृत्यू कोणत्या ठिकाण झाला, अशा बाबतीतले प्रश्न असतील ना, तुमची काय इच्छा असेल सर थोडं जीएस मध्ये पाहिजे, नाही, ती व्यक्ती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाची होती आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला मराठी भाषा महत्वाची आहे, म्हणून ते प्रश्न मराठी व्याकरण मध्ये पण घेतलेले आहेत. महत्वाचं दिनविशेष असतील, मी बुद्धिमत्तेत टाकलं पण जीएस मध्ये पण टाकलेत काही दिनविशेष, त्यामुळे तिथं गपलत करू नका. मी दोन्हीकडे टाकलेत. काय होते, तुमचा डबल सराव होऊन जाणार आहे. ओके. आणि काही प्रश्न तुम्हाला जाणवल सोडत असताना 2004चा प्रश्न पुन्हा 2008ला आला, तोच प्रश्न 2011ला आला, तोच 2014ला आला, तोच 2016ला आला, तोच 2018ला आला, 21ला बी तोच, 24ला पण तोच, आणि आता झालेल्या 26ला पण तोच पेपर आला. आता मराठी व्याकरणची स्पष्टीकरणाची बॅच होणार का? तर होणार. 100% मराठी व्याकरणच्या स्पष्टीकरणाची बॅच होणार. ओके. ही बॅच पण तुम्हाला बघा आता, ओके, 15 ऑगस्ट पासून तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. आताच वाटलं सर मी तुम्हाला उपलब्ध करून देतो ऍप वरती. ओके. मराठी व्याकरण शिकवणार पण सर जबरदस्त आहेत, ठीक आहे. सामान्यांविषयी शिकवणार पण सर जबरदस्त आहेत. सामान्यांविषयी टोटल एक शिक्षक शिकवतील तुम्हाला, मराठी व्याकरण शिक्षक दुसरे शिक्षक शिकवतील. मराठी व्याकरणसाठी जाधव सर असतील, सामान्यांसाठी तुम्हाला इप्पर सर असतील. इप्पर सरांचा व्हिडिओ नक्कीच युट्यूबला पण पडेल, जाधव सरांचा पण व्हिडिओ नक्की तुम्हाला युट्यूबला पण पडेल, ठीक आहे. आता तिन्ही बॅच वरती सुरुवातीला बघा 1 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला 50% ऑफर असेल. सर गणित बुद्धिमत्तेच्या विश्लेषणाची बॅच कधी सुरू होणार? ऑलरेडी तिथं मी 20 व्हिडिओ टाकलेत. ह्या 20 व्हिडिओच्या पलीकडे तुम्हाला व्हिडिओ 1 सप्टेंबर पासून आपली बॅच सुरू होणार आहे. मग गणित आणि बुद्धिमत्तेच्या बॅच साठी सध्या ऑफर तिथं चालू झालेली आहे बरं का. फक्त गणित आणि बुद्धिमत्तेची 599 फी आहे. ह्या 599 मध्ये तुम्ही जर कुपन कोड वापरला SQYQZQ, ओके, हा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 50% ऑफर आहे. 50% ऑफर आहे. आणि हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन लगेच मागवायचं असेल तर आपलं ऍप डाउनलोड करा, ठीक आहे.
ऍप मध्ये बघा, बुक स्टोअर मध्ये तुम्ही जावा. ठीक आहे, बुक स्टोअर मध्ये ह्या पुस्तकावर जावा. 50% प्लस पोस्टल चार्जेस तुम्हाला लागतील. लक्षात ठेवा, तुम्हाला हे घरपोच पुस्तक मिळून जाईल. घरपोच. आता या पुस्तकाच्या बाबतीत अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असेल तर मला बिंदास तुम्ही कॉल करून विचारू शकता. 9850 529 377. अजून एक नंबर देतो बघा. ठीक आहे, 755 855 0704. ठीक आहे, क्लिअर. दोन्ही नंबरला कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता. डन का? आता सर युट्यूब लाईव्ह का होत नव्हतं दररोज संध्याकाळी 9 वाजता का होत नाही, असे पण लगेच कमेंट काही जणांची येईल. लोड घेऊ नका, त्या पुस्तकावर ताकदीनं काम चालू होतं, त्यामुळे युट्यूब लाईव्ह घेता आलं नाही. दररोज संध्याकाळी 9 वाजता पण आपलं युट्यूब लाईव्ह जे आपलं वर्कबुक आहेत त्याबद्दल आपलं युट्यूब लाईव्ह दररोज 9 वाजता सुरू असणार आहे आता इथून पुढे. ठीक आहे, थँक्यू.